सिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी असलेल्या नांदेड शहरामध्ये सातत्याने गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते। नांदेड शहरामध्ये मागील 3 दिवसांमध्ये तब्बल 5 जणांची हत्या करण्यात आल्यानं नांदेडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। नांदेडकरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय, कारण नांदेडचा जो गजबजलेला भाग म्हणून ओळखला जातो तो भाग म्हणजे नांदेडचा श्रीनगर भाग। या श्रीनगर भागामध्ये अनेक विद्यार्थी राहत असतात, कारण हा जो भाग पाहिलं तर या भागांमध्ये सायन्स कॉलेज आहे, पीपल्स कॉलेज आहे, यशवंत कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे आणि त्याचबरोबर अनेक खासगी कोचिंग क्लासेस सुद्धा या भागामध्ये असल्यामुळे अनेक महाराष्ट्रभरामधून विद्यार्थी असतील, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामधील आजूबाजूच्या तालुक्यांमधले विद्यार्थी असतील ते नांदेड शहरामध्ये या श्रीनगर भागामध्ये राहत असतात। त्याच श्रीनगर भागामध्ये काल पहाटे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असणाऱ्या सोनू कल्याणकर यांची 4 जणांनी धारदार शस्त्रानं भोसकून त्यांची हत्या केलेली होती। खरं तर पहाटे मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडल्याच्या नंतर हे जे सोनू कल्याणकर होते त्यांची हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडालेली होती। खरं तर सुरुवातीला ज्यावेळेस सोनू कल्याणकर यांची हत्या करण्यात आली त्यावेळी तातडीनं त्यांना आयटीआय परिसरामध्ये असणाऱ्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु अति रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला होता। या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी आहे ती तातडीनं सूत्र हलवलेली होती आणि या प्रकरणामध्ये जे आहे 4 आरोपींना सुद्धा ताब्यात घेतलेलं होतं। परंतु या प्रकरणाला जी आहे सध्या एक वेगळी किनार सुद्धा पाहायला मिळते आणि ही वेगळी किनार नेमकी काय आहे, सोनू कल्याणकर याची हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली हे सुद्धा आता तपासामधून उघड झालेलं आहे। हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। शुक्रवारी रात्री नांदेड शहरामधील कॅनॉल रोडवर तिहेरी हत्याकांड घडलेलं होतं आणि या हत्याकांडामुळे नांदेड शहरामध्ये मोठी खळबळ उडालेली होती। यामध्ये वर्चस्वावरून भडकलेल्या या घटनेला 24 तास सुद्धा उलटलेले नसतानाच मुरमुरा गल्लीमध्ये शनिवारी तलवार व खंजरच्या हल्ल्यामध्ये रणजित सिंह तबेलेवाले या तरुणाचा सुद्धा मृत्यू झालेला होता। लक्षात घ्या, शुक्रवारी 3 जणांची जी हत्या आहे ती वर्चस्व वादामधून नांदेडमध्ये घडलेली होती। या घटनेला 24 तास होत नाहीयेत तोपर्यंत शनिवारी जो मुरमुरा गल्ली आहे नांदेडमध्ये त्या ठिकाणी तलवार आणि खंजरने रणजित सिंह तबेलेवाले या तरुणाचा मृत्यू झालेला होता। खर तर अवघ्या 2 दिवसांमध्ये 4 जणांच्या हत्या झालेल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी कुठेतरी सजगपणे पावलं उचलणं गरजेचं असताना परत एकदा सोमवारी पहाटे अवघ्या 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा नांदेडची जी सोमवारची जी पहाट आहे ती रक्तरंजित घटनेनं जी आहे ती उगवल्याचं पाहायला मिळालं होतं। कारण रामराव पवार मार्गावर राहणारा तरुण सोनू कल्याणकर हा मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडला असताना त्याच्यावरती पाळत ठेवून आलेल्या 3 ते 4 जणांनी श्रीनगर भागातील जे कुमार ड्रेसेस आहे त्या समोर त्याला गाठलं आणि त्याच्यावरती खंजरने सपासप 17 वार केले। या हल्ल्यामध्ये भर रस्त्यावर हा जो तरुण आहे तो जागीच पडला। त्याला तातडीनं जे आहे ते आयटीआय परिसरामध्ये असणाऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आणि त्याचा तपासणी अंती डॉक्टरांनी जे आहे ते मृत घोषित केल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि या संपूर्ण घटनेमुळे नांदेड शहरामध्ये मोठी खळबळ उडालेली होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीनं जी आहे ती तपासाची सूत्र हलवली आणि तपासाची सूत्र हलवत पोलिसांनी 4 जणांना, ज्यांनी सोनू कल्याणकर याची धारदार शस्त्रानं हत्या केलेली होती, त्या 4 मारेकरांना पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये जी आहे ती अटक केलेली होती। यामधला जो एक आरोपी आहे अंकुश गंधमवार याचा पाठलाग करताना त्याने थेटपणे पोलिसांवरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि यालाच प्रत्युत्तर देताना पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला आणि यामध्ये आरोपी असणारा अंकुश गंधमवार याच्या पायाला गोळी लागली आणि यामध्ये तो गंभीर जखमी झाला। सध्या त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। परंतु दुसरा एक जर पाहिलं तर हा जो वाद आहे तो केवळ या हत्येपुरता वाद नाही, तर या हत्येला खूप आधीच्या पूर्ववैमनस्याची किनार सुद्धा असल्याचे चित्र पाहायला मिळते। कारण सोनू कल्याणकर याची हत्या जुन्या वादातून झाल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं होतं। मात्र सोनू कल्याणकर याच्या खून प्रकरणामध्ये आता आणखी एक महत्वाची माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे। ती माहिती काय हे सुद्धा आपण पाहणार आहोत। कुख्यात जो गुंड आहे हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा याची जी गँग आहे नांदेडमध्ये, त्याची जी गँग कार्यरत आहे हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा गँग जी आहे ती नांदेडमध्ये कार्यरत आहे। त्याचा खूप मोठा दबदबा नांदेड शहरामध्ये आहे। याच गँगचा सदस्य असलेला मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे हा सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनू कल्याणकर याचे वडील अशोक कल्याणकर यांनी केलेले आहे।
तशी फिर्याद अशोक कल्याणकर यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली आहे आणि त्यावरूनच भाग्यनगर पोलिसांनी गोलू मंगनाळे याचे वडील चंद्रविजय मंगनाळे, रोहित लोट, पियुष शिंदे, अंकुश गंधमवार, मधु जोगदंड या 6 जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. आणि जर पाहिलं तर हा गुन्हा जे आहे सोनू कल्याणकर आहे त्यांच्या वडिलांनी जी फिर्याद दाखल केली आहे, तक्रार दाखल केलेली आहे, त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भाग्यनगर पोलिसांनी 6 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे. परंतु हे जे प्रकरण घडलेलं होतं या प्रकरणाला कुठेतरी प्रेम संबंधाची सुद्धा आता किनार असल्याचे चित्र जे आहे ते पाहायला मिळते. सोनू कल्याणकर याचे गोलू मंगनाळे याच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाला गोलू मंगनाळे आणि त्याच्या कुटुंबियांचा जोरदार विरोध होता. 2020 साली ती जी तरुणी आहे जिच्यावरती हा सोनू कल्याणकर प्रेम करायचा त्या तरुणीचा साखरपुडा झालेला होता. तो साखरपुडा सोनू कल्याणकर यानं मोडला असा मंगनाळे कुटुंबांना संशय होता. खर तर ही जी मुलगी होती, जी मुलगी गोलू मंगनाळेची बहीण होती, त्या गोलू मंगनाळेच्या बहिणीचा 2020 साली साखरपुडा झालेला होता. तो साखरपुडा ज्याच्याशी प्रेमसंबंध होते तो सोनू कल्याणकर याने त्या तरुणीचा साखरपुडा मोडला असा संशय कुठेतरी मंगनाळे कुटुंबाला झाला आणि यावरून दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि ह्या दोन्ही कुटुंबांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर 2021 साली गोलू मंगनाळे यानं सोनू कल्याणकर याच्या राहत्या घरी जाऊन त्याच्यावरती गोळी झाडलेली होती. या हल्ल्यातून सोनू कल्याणकर जो आहे तो अत्यंत बालबाल बचावलेला होता. त्यानंतर जर पाहिलं तर एप्रिल 2022 मध्ये नांदेड मधील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते ज्यांचं नाव होतं संजय बियाणी. संजय बियाणी यांना खंडणी मागितलेली होती. त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला आणि त्याच कारणावरून संजय बियाणी यांची जी आहेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आणि ही हत्या ज्या गँगने केलेली होती त्या रिंदा गँगने जी हत्या केलेली होती संजय बियाणी याच प्रकरणामध्ये गोलू मंगनाळे याला देखील अटक करण्यात आली होती. या गोलू मंगनाळे याच्यावरती खून एमपीडीए मोकामध्ये मोका अंतर्गत जे आहे ते गुन्हे दाखल केलेले होते आणि याच सध्या या संपूर्ण प्रकरणामध्ये हा गोलू मंगनाळे जो आहे तो सध्या तुरुंगामध्ये आहे. मात्र बहिणीचे जे प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून त्यानेच म्हणजे गोलू मंगनाळे यानेच सोनू कल्याणकर यांची हत्या घडवली असा आरोप जो आहे सोनू कल्याणकर याच्या वडिलांनी केलेला आहे. सोनू कल्याणकर याची हत्या करणाऱ्या आरोपींनी काही दिवसांपूर्वी जे आहेत सोनू कल्याणकर याला धमकी सुद्धा दिलेली होती अशी माहिती सुद्धा मिळते. त्याबाबत आपण तक्रार करू असं सोनू कल्याणकर याच्या वडिलांनी सोनू कल्याणकर याला सांगितलेलं होतं. मात्र मी जर धमकी देणारे जे आरोपी आहेत ते रिंदा गँगचे आहेत, खूप मोठ्या गँगचे आरोपी आहेत आणि त्यांचा सदस्य आहे जो गोलू मंगनाळे आहे त्याचे हे रिंदा गँगचे सगळे लोक जे आहेत ती मित्र आहेत. आपण जर तक्रार दाखल केली तर ते मला जीवे मारतील असं सोनू कल्याणकर याने त्याच्या वडिलांना सांगितलेलं होतं आणि याच कारणावरून सोनू कल्याणकर यांची हत्या झाल्याची फिर्याद जी आहे सोनू कल्याणकर याचे जे वडील आहेत अशोक कल्याणकर यांनी भाग्यनगर पोलीस स्थानकामध्ये जी आहे ती दिलेली आहे. विशेष म्हणजे तुरुंगात असून सुद्धा गोलू मंगनाळे याने ही हत्या घडवली. ही बाब अत्यंत गंभीर समजल्या जाते. एक प्रकारे त्याने खाकी वर्दीमध्ये असणाऱ्या पोलिसांनाच जे आहे ते आव्हान दिल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. खर तर नांदेड जिल्ह्यामध्ये असेल किंवा नांदेड शहरामध्ये असेल सातत्याने गुन्हेगारींच्या मोठ्या घटना घडताना पाहायला मिळतात आणि खरं तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. म्हणजे 3 दिवसांमध्ये जर 5 हत्या होत असतील आणि ते नांदेड शहर त्या ठिकाणी पवित्र असतं स्थळ म्हणून नांदेड शहर ओळखलं जातं कारण त्याच ठिकाणी शीख समुदायाचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी आहे. त्या ठिकाणी देशभरातून परदेशातून जी पर्यटक असतात शीख समुदायाचे जे लोक असतात गुरु गोविंद सिंगजी यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी नांदेड शहरामध्ये येत असतात. जर नांदेड शहर सुरक्षित नसेल तर असे पर्यटक असतील किंवा बाहेर जिल्ह्यांमधून येणारे असतील किंवा नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरामधून येणारे विद्यार्थी असतील ते नांदेड शहरामध्ये कसं शिक्षणाला येतील असं सुद्धा एक प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होतोय. नांदेड शहरामध्ये सातत्याने गुन्हेगारींच्या घटना वाढतायत. मोठमोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत तरुण वर्ग जो आहे तो गुन्हेगारीकडे सुद्धा वळताना पाहायला मिळते. ही गुन्हेगारी मोडून काढण्याचं मोठं आव्हान सध्या नांदेड पोलिसांसमोर आहे. हेच गुन्हेगारी नांदेड पोलीस कशा पद्धतीने मोडून काढतात आणि हे जे आरोपी आहेत या आरोपींवर नेमकी कशा पद्धतीने शिक्षा होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन
एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.